तर इथं ड्रिल जिग असेंब्लीचे ड्रिलिंग जिग म्हणजे काय आहे की हे काय करणार, वर्कपीसला होल्ड करणार आणि कटिंग टूलला गाईड करणार. तर हे ड्रिल जिग. ड्रिल जिग काय आहे की मेनली मास प्रोडक्शनसाठी यूज केलं जातं. आता हे जो पार्ट असणार आहे हा सर्क्युलर पार्ट असणार आहे, त्याच्यामध्ये 3 होल्स असन आणि आपल्याला त्याची लार्ज मास क्वांटिटीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग करायची असेल तर अशा केसमध्ये काय केलं जातं, स्पेशल ड्रिल जिग बनवलं जातं. जिग म्हणजे कटिंग टूलला गाईड करण्यासाठी यूज केलं जातं. ठीक आहे. तर हे त्याचं डिझाईन आहे, आपल्याला त्याचं ॲसेंब्ली करायचं आहे. तर तुम्ही जर चांगलं ऑब्झर्व केलं तर हे क्वेश्चन पेपरमध्ये बघा इथं क्वेश्चन दिलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिला पार्ट दिला आहे बॉडी, आणि बॉडीचं मटेरियल आहे कास्ट आयर्न. कास्ट आयर्नमध्ये त्याचे 2 व्ह्यू दिलेले बघा, बॉडीचे टॉप व्ह्यू आणि सेक्शनल फ्रंट व्ह्यू. तर आपण आता हा जो बॉडी पार्ट आहे याचं 3D मॉडेल बनवणार आहे. तर नवीन फाईल घ्यायची, नाव द्यायचं बॉडी आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. नंतर होमवरती क्लिक करायचं, स्केच हा प्लेन सिलेक्ट करायचा, ओके बटनवरती क्लिक करायचं. ठीक आहे. नंतर नेक्स्ट इथं बघा, इथं हे जे तर याचा सेक्शन व्ह्यू दाखवलेला आहे. तर सेक्शन व्ह्यू आपण काय की आता हा पार्ट कसा आहे, सर्क्युलर पार्ट आहे बरोबर. तर सर्क्युलर पार्ट असल्यामुळे आपण त्याचा सेक्शन ड्रॉ करणार आणि त्याला रिवॉल्व करणार 360 डिग्रीमध्ये. ठीक आहे. तर पहिले आपण आता सेक्शन ड्रॉ करायला स्टार्ट करू. ठीक आहे. इथून काय करायचं, स्टार्ट करायचं, इथून एक लाईन ड्रॉ करायची कन्स्ट्रेंटचा यूज करून याच्यासोबत. नंतर हे डायमेन्शन आहे बघा इथं किती दिलेलं आहे, 70ची हाफ 35, मग इथं 35 क्लोज. नंतर नेक्स्ट बघा इथून इथपर्यंत डायमेन्शन दिलेलं आहे, टोटल डायमीटर 128. तर 128ची हाफ किती येईल, 128/2. ठीक आहे. डायरेक्ट NX मध्ये कॅल्क्युलेशन पण होतं, तुम्ही जर डायरेक्ट तिथं टाकलं आणि तुम्ही कॅल्क्युलेशन करून टाकलं तरी चालतं, दोन्ही पण होतं. ठीक आहे. ठीक आहे. नंतर 16 mm वरती 16 16 क्लोज करायचं. आणि ही जी लाईन आहे परफेक्ट व्हर्टिकल पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता ही 56 आहे, 56 - 20, 56 - 20 36. नंतर नेक्स्ट बघा इथं रिव्हर्स डायरेक्शनमध्ये यायचं. नंतर बघा इथं असा रँडम शेप मी ड्रॉ केला, त्याच्यासारखा सिमिलर दिसणारा. आता बघा आपल्याला डायमेन्शन द्यायची. तर ही जी लाईन इथून इथपर्यंतचं ही जी डायमेन्शन आहे किती आहे, 20ची हाफ 10. ठीक आहे. क्लोज. त्याच्यानंतर नेक्स्ट हा जो पॉईंट इथून इथपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते किती दिलेलं आहे आपल्याला बघा, इथं बघितलं 100 दिलेलं आहे, तर ते 50 आहे. ठीक आहे. इथं 50 आणि क्लोज करायचं. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा टोटल हाईट जी आहे ती 56 आहे. ठीक आहे. तर मग आता इथं बॉटमपासून डायमेन्शन द्यायचं, हा पॉईंट ते हा पॉईंट किती आहे 56 आणि क्लोज करायचं. त्याच्यानंतर बघा हे जे डिस्टन्स आहे आता इथं बाहेर दिलेलं आहे 100, नंतर हे जे दिलेलं आहे 94 दिले, मग इथून ह्या पॉईंटपर्यंत 94/2 आणि क्लोज करायचं. आणि हे जे डिस्टन्स आहे आता इथून एवढं हे 5 mm दिलं आहे. ठीक आहे. मग इथून एवढं डायमेन्शन द्यायचं 5 mm. नेक्स्ट कुठलं डायमेन्शन राहिलं बघा, नाही आपण इथं काय केलं, सगळे डायमेन्शन्स दिले.
आता आपल्याला रेडियस द्यायचे बाकी राहिले. ठीक आहे, मग इथं जायचं, फिलेट, इथं 5 mm ची बघा, नंतर इथून इथं पण 5 mm ची, नंतर इथून इथं 5 mm, नंतर इथून इथं 3. ट्रिम कमांड यूज करायची, ही लाईन ट्रिम करायची आणि फिनिश करायचं. फिनिश केलं. आता रिवॉल्व कमांड यूज करायची, रिवॉल्व वेक्टर हा सिलेक्ट करायचा आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. तर हा आपण आता रिवॉल्व पार्ट सेक्शन ड्रॉ केला. ड्रॉइंग जर ऑफ जर केलं तर इथलं एक होल बाकी आहे, नंतर हे 3 बाकी बघा, इथं सेक्शन दाखवलेलं आहे. ठीक आहे, तर मग काय करायचं, आता टॉप व्ह्यू सिलेक्ट करायचं. त्याच्या आधी आपण एक होल, डॉवल होल आहे, इथं काय दिलेलं आहे, एक होल दिलेलं आहे, त्याचं डायमीटर दिलेलं आहे बघा इथं 4 mm. ठीक आहे, तर मग आता ते 4 mm होल आपल्याला ड्रॉ करावं लागलं. स्केच, बघा इथं काय करायचं, एक होल ड्रॉ करायचं 4 mm. ठीक आहे, नंतर ना डायमेन्शन्स द्यायचे, या पॉईंटपासून सेंटर पॉईंटपर्यंत 25. ठीक आहे, नंतर याचा सेंटर सिलेक्ट करायचा आणि परफेक्ट व्हर्टिकल करून घ्यायचं कन्स्ट्रेंट यूज करून. फिनिश करायचं. नंतर याला सिलेक्ट करा, एक्सट्रूड आणि रिव्हर्स डायरेक्शनमध्ये सबस्ट्रॅक्ट करायचं. सबस्ट्रॅक्ट केलं. नंतर पुन्हा बघा आता स्केच, तर बघा आता स्केचेसमध्ये आता आपल्याला 120 डिग्रीमध्ये एक हे ड्रॉ करायचं पहिले. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले काय करायचं, एक होल ड्रॉ करायचं, त्याचं डायमीटर असणार R7. नंतर ना त्याचा पीस सर्कल डायमीटर जो दिलेला आहे तो किती दिला आहे, बघा इथं हे जे होल दाखवलं आहे होलच्या अपोजिटमध्ये घ्यायचं. तर हे करायची गरज नाही, नंतर आपण पॅटर्न कमांड यूज करू आणि याच्या अपोजिटमध्ये बघा सरळमध्ये खालच्या बाजूला इथे एक सर्कल ड्रॉ करायचं, त्याचं डायमीटर ठेवायचं R7 दिलं आहे म्हणजेच 14. ठीक आहे, नंतर इथून याला सिलेक्ट करायचं, पॉईंट ऑन कर्व, नंतर याचं डिस्टन्स बघा, डिस्टन्स दिलेलं आहे का, $86 दिलेलं आहे बघा, 86 डायमीटर दिलेलं आहे पीस सर्कल. तर 86च्या हाफ घ्यायचं, या पॉईंटपासून इथपर्यंत 86/2 आणि क्लोज करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता हा जो पॉईंट आहे, तर ह्या पॉईंटपासून बघा इथून यांनी काय केलं, इथं 40 दिलेलं आहे R. तर मग काय करायचं, इथून एक लाईन ड्रॉ करायची पुढच्या बाजूला 40 mm ची. ठीक आहे, नंतर सेम या पॉईंटपासून करायची, किंवा इथं बघा या बाजूला 7 घ्या आणि या बाजूला पण 7 घ्या आणि या पॉईंटपासून
किंवा इथं काय करायचं, एक्सटेंड करून घ्यायची लाईन. ठीक आहे. नंतर नेक्स्ट परत इथून या पॉईंटला जॉईन करायचं. ठीक आहे. नंतर ट्रिम कमांड यूज करायची आणि हे ट्रिम करून टाकायचं सगळं. ही लाईन आणि हे काय करायचं, टॅन्जंट करायचं. ठीक आहे. बघा आपण इथं काय केलं, ड्रॉ केलं, याला फिनिश करायचं. फिनिश केल्यानंतर ना असं सेक्शन दिसेल बघा. ठीक आहे. याला एकदा वाटलं तर रिवॉल्व कमांडमध्ये जायचं. रिजन, हा रिजन. ठीक आहे. स्पेसिफाय व्हेक्टर, तर ही लाईन सिलेक्ट करायची ॲज अ व्हेक्टर म्हणून. आणि नंतर काय करायचं बघा, एक मिनटं. तर रिजनमध्ये जायचं, हा रिजन आणि हा रिजन दोन्ही सिलेक्ट करायचं. तर ही जी एक्स्ट्रा झालेली लाईन बघा, याच्यामुळे ते काय होते, रिवॉल्व नाही होते. तर याला ट्रिम करा. आता फिनिश, हे स्केच सिलेक्ट करायचं. रिवॉल्व, रिवॉल्व नंतर व्हेक्टर, व्हेक्टरमध्ये हां ठीक आहे. नंतर ओके बटनवरती क्लिक करायचं. आता बघा रिवॉल्व सेक्शन घेताना इथपर्यंतच घ्यायचं आणि सबस्ट्रॅक्ट म्हणायचं. ठीक आहे. बघा आता हे जे रिवॉल्व आहे याला सिलेक्ट करायचं आणि पॅटर्न फीचरमध्ये जायचं. पॅटर्न फीचरमध्ये जाऊन सर्क्युलर पॅटर्न, स्पेसिफाय व्हेक्टर. तर हा जो बॉटमचा हे जो दिसतोय हा व्हेक्टर सिलेक्ट करायचा आणि बघा इथं टाकायचं 3 पिच आणि अँगल ऑटोमॅटिक 120 येणार आणि ओके बटनवरती क्लिक करायचं. ओके बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा इथं स्केच हाईड करायचे. ठीक आहे. आणि आपला हा पूर्ण पार्ट रेडी झाला आहे. तर हा पार्ट आता सेव्ह करा. ठीक आहे. तर इथं स्केच जसं दाखवलं होतं तसं आपण पार्ट बनवलं आहे. तर नेक्स्ट याच्यामध्ये आपण नेक्स्ट पार्ट कसं बनवायचं ते बघू.